नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं आरोग्य खूप छान राहोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर टायटलवरून मंडळी तुमच्या लक्षात आलेलंच आहे, मिडल क्लास डाएट. तेवढ्यासाठी म्हटलं मी मिडल क्लास डाएट, की आम्ही राहतो ग्रामीण भागात, त्यात मी आहे गृहिणी. आणि आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या हायफाय आजकाल डाएटच्या गोष्टी मुलं किंवा महिला करतायत, ज्यांना शहरी भागामध्ये ते उपलब्ध पण होतात गोष्टी, त्याच्याबद्दल मला करू नका असं म्हणायचं नाही आहे. पण माझ्याकडे जे उपलब्ध होतंय तेच डाएट मी तुमच्यासोबत रोज शेअर करते. रुबीमधून मला जेव्हा डाएट दिलं गेलं तेव्हा मला प्रत्येक गोष्टीला ऑप्शन दिलं आणि तेच ऑप्शन मी तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर प्रोटीन पावडर पिणे किंवा ओट्स वगैरे ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीत उपलब्ध होत. आपल्या किचनमध्ये जे साधंसुद्धा गोष्टी आहेत ना, तेच मला तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत, ज्या इझिली सगळेजण करू शकतो. 4 दिवस करायचं, 5व्या दिवशी थांबायचं असं नको आहे. डेली गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत, रोजच्या रोज त्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. म्हणून मी साधं डाएट तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याचा अवलंब मी पण करते. तर तुमच्यामुळं माझं देखील डाएट छान होतं आहे मंडळी आजकाल. तर सुरुवात होते आपली डिटॉक्स वॉटरनी पहाटे 4:30 वाजता. 4:30 ते 5 अतिशय एकदम भारी वेळ असतो सकाळचा, महत्त्वाचा. 5 वाजता योगा चालू होणार असतो. अर्धा तास आधी डिटॉक्स वॉटर घ्यायचं असतं. रात्री जेव्हा बदाम वगैरे भिजू घालते मी, तेव्हाच मी जे माझं डिटॉक्स वॉटर उद्याचं आहे त्याची तयारी करते. 1 चमचा सौंफ मी 1 ग्लास पाण्यामध्ये भिजू घातली. कोणत्याही ग्लासामध्ये घाला, मला तुम्हाला दाखवायचं असतं म्हणून काचेच्या ग्लासात घातलेलं आहे. तर हे आणि डायरेक्ट तुम्ही ज्याच्यात उकळायचं आहे ना त्यात घातलं तरीही काही हरकत नाही. छान 5 ते 6 मिनटं ते उकळायचं आणि कोमट करायचं. आणि आपल्या घशाला सोसवेल इतपत कोमट हवं, जास्त थंडगार पण करून पिऊ नका. थोडं कोमट कोमट घ्यायचं, त्याने आपल्या घशाला पण छान वाटतं. आणि हे जे सौंफ आहे ना, अतिशय गुणकारी आहे. गॅस, अपचन, ॲसिडिटी कमी होण्यास मदत करते. भूक आपली कंट्रोल करते. शरीरातील टॉक्सिन्स आहे ना, तर ते बाहेर टाकण्याचं काम ही सौंफ करते. आणि हे जे आहे ना, आपला जो माउथ फ्रेशनरचं देखील काम खूप चांगलं करते. आणि काही लोकांमध्ये ना पचन आणि हार्मोन्सचा काही प्रॉब्लेम असेल ना, तर त्याच्या सपोर्टसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता कमी करते, आतड्यांची हालचाल सुधारते ह्या डिटॉक्स वॉटरमुळे. त्यामुळे हे खूप गुणकारी आहे. सगळं आवरलं, स्नान वगैरे देवपूजेची झाली तयारी, की नंतर असतं ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टमध्ये अतिशय हेल्दी ब्रेकफास्ट आहे. प्रोटीन पावडर जे लोक पितायत ना, त्याच्या तोडीस तोड हा ब्रेकफास्ट आहे मंडळ. इतकं मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते. हरभरे असतात, काळे चणे ज्याला म्हटलं जातं, आमच्याकडे गावरान हरभरा म्हणतो आम्ही. हा रात्री भिजू घालायचा, सकाळी 2 शिट्ट्या करून घ्यायच्या, एका भांड्यात काढायचं. त्याला कच्चा कांदा, टोमॅटो, काकडी, बीट, गाजर असेल टाका, नाही टाकलं तरी चालेल. 2 चमचे घट्ट दही टाका किंवा अर्ध लिंबू पिळा. मस्तपैकी असं थोडंसं मीठ घाला. नाही घातलं मीठ तरी पण ते एकदम बॅलन्स होतं, पण घाला थोडंसं मीठ, म्हणजे छान लागतं. तर हे ना, ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, आपले स्नायू मजबूत करतं, हृदयासाठी, कोलेस्ट्रॉलसाठी खूप चांगलं आहे. जास्त वेळ पोट भरलेलं राहतं. डायबिटीसच्या लोकांना खूप चांगलं आहे, दिवसभर ताकद देतं. आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर आहे, बद्धकोष्ठता कमी करतं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत वाढवतं आणि BP कंट्रोल करण्याचं कामसुद्धा हे करतं. त्यामुळे ना अतिशय हेल्दी हा ब्रेकफास्ट आहे. त्यामुळे ना, आणि आपल्याला दुपारचं जे डाएट दिलं आहे, आता दुपारी सकाळी जे ब्रेकफास्ट दिला त्याच्या तुलनेतच आपलं दुपारचं जेवण असतं, त्यामुळे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हा आपला ब्रेकफास्ट झाला की मग छान जे आपलं 9, 9:30च्या म्हणजे 10च्या अगोदर जे अंगणामध्ये ऊन येतं ना, ते सकाळचं कोवळं ऊन असतं, त्याच्या अगोदर तुम्हाला वेळ असेल तरीही ना तुम्ही छान असं 15 ते 20 मिनटं वॉक करा. व्हिटॅमिन डी हे ना जे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, ते सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये खूप मिळतं. आणि हाडे मजबूत करण्याचं काम हे व्हिटॅमिन डी करतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, आपली ह्युमिनिटी मजबूत वाढवतं. आणि ह्याने की नाही आपल्याला रात्रीची चांगली झोप लागते, आपला मूड फ्रेश होतो, आपलं मानसिक आरोग्यसुद्धा सुधारतं. मध्ये स्वामींचं गाणं लागलं ना, ते थोडंसं चालू असतं, स्वामींची सेवा किंवा गाणं हे देखील पाठोपाठ चालू असतं. आणि माझ्याकडे ना नेहमी स्वयंपाक करताना, कोणतंही काम करताना, वॉक करताना स्वामींचं नामस्मरण, जप काउंटर आहे, जप किंवा मग सरळ स्वामींची गाणे लावते. ते गाणे म्हणत म्हणत सगळ्या गोष्टी करते. कारण एकच आहे, आपल्याकडून नामस्मरण पण घडतं.
आपण दुसरे कुठलेही मूवीचे गाणे लावतो किंवा कुठलेही गाणे आवडीचे लावतो, ते लावणं काही चुकीचं नाही आहे. पण ना मला स्वामींचे गाणे लावायला आवडतं म्हणून मी स्वामींचे गाणे लावून सगळं करते. त्यानंतर दुपारचं जे जेवण आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता आपण हेवी ब्रेकफास्ट केला, भरपूर प्रोटीनयुक्त, मग दुपारचं जेवण काय घ्यायचं? तर दुपारी ना आपल्या डाएटमध्ये आहे भोपळ्याची भाजी. याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अतिशय साधी, कमी मसाल्यातली, कमी तेलातली ही भाजी केलेली आहे आपण. आणि हे एकदम बॅलन्स्ड डाएट आहे. दुपारी ची भाजी भोपळ्याची आणि सकाळचा ब्रेकफास्ट हरभऱ्याचा, आणि दोघांचं एकदम कॉम्बिनेशन भारी असल्यामुळे ते डाएटमध्ये दिलेलं आहे. दोन्ही पण वजन कमी करतं, ऊर्जा वाढवतं, पचन आणि फिटनेस सुधारतं, आपली ह्युमिनिटी वाढवतं. हे जे भोपळ्याची भाजी जी आहे ना आपल्याला सांगितलेली ती. तर दुपारी आहे बघा 2 मुठी तांदळाचा भात, जो कुकरमध्ये आपल्याला करायचा नाही, थोडासा चिकट करायचा आहे पातेल्यामध्ये. त्यानंतर प्लेन साध्या डाळीचं वरण, हे तूर आणि मुगाच्या डाळीचं वरण आहे. त्यामध्ये हळद, हिंग आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. 2 वाटी आपण भाजी खायची आहे, तर इथं 1च वाटी दाखवली मी. नुसती भाजी जरी खाल्ली ना तरीही खूप चांगलं आहे. आणि 1 ते 2 चमचे साजूक तूप घालायचे. तर असं हे दुपारपर्यंतचं डाएट आहे. कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट करून जावा, आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला कोणत्या रेसिपीज पाहिजेत त्यासाठी देखील कमेंट करा. चला तर परत भेटू उद्याच्या आपल्या डाएटच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.